मैत्रिणींनो, मेथीची भाजी म्हटली की ऑल टाईम फेवरेट. मग तो ऋतू कोणताही असो किंवा सीझन कोणताही असो. चला तर मग आज बघूयात एक वेगळ्या पद्धतीची चविष्ट अशी मेथीची भाजी. तर ह्या मेथीच्या भाजीसाठी मी इथे 1 पाव मेथीची जुडी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित निवडून तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे मेथीच्या भाजीला मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. इथे मेथीच्या भाजीतले जे पाणी आहे ते बऱ्यापैकी निथळून घेतलेले आहे. याचसोबत मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल छान तापल्यावर तिथे मी जिरे टाकलेले आहे. जिरे छानपैकी तडतडल्यानंतर त्याचसोबत मी इथे 1 छोटा चमचा राई टाकलेला आहे, म्हणजेच मोहरी टाकलेली आहे. मोहरी थोडी जास्त टाकली तरी चालेल. त्याचबरोबर इथे साल काढून घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत. इथे या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे जे आहेत ते बऱ्यापैकी फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते शिजवून घ्यायचे आहेत. इथे बटाटे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. अशाच पद्धतीने साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला बटाटे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाटे पटकन शिजण्यासाठी इथे आपण झाकण ठेवलेले आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ते चेक करून बघायचे आहेत की बटाटे शिजलेले आहेत की नाही. इथे बटाटा जो आहे तो थोडा कच्चा आहे. आपल्याला बटाटा हा पूर्णतः शिजवून घ्यायचा आहे. बटाटे इथे पूर्णपणे शिजले गेलेले आहेत. आता आपण पुढील कृतीकडे वळूयात. मी इथे कच्च्या बटाट्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास बटाटे आधी उकडूनही घेऊ शकतात. आता या स्टेजला मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. लसूण मी ठेचून घेतलेला आहे. तुम्ही या भाजीमध्ये लसूण जेवढा जास्त वापराल तेवढ्या या भाजीला चवही छान लागेल. लसूण टाकल्यानंतर मी इथे व्यवस्थित परतवून घेत आहे. लसूण छान कडकडीत होईपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 फाईन चॉप केलेला मी कांदा टाकलेला आहे. कांदा तसा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणून कांदा मी नंतर टाकलेला आहे. इथे कांद्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे वापरलेला कांदा हा पूर्णतः शिजवायचा नाही आहे. तिथे मी अर्धवट असा कच्चा राहू दिलेला आहे. आता ह्या स्टेजला वरून टाकायचे आहे अर्धा चमचा हळद. हळद टाकल्यानंतर इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे 1 छोटा चमचा गरम मसाला. गरम मसाला आपल्या चवीनुसार टाकायचा आहे. इथे तुम्ही कमी जास्तही करू शकतात. पदार्थात वापरलेले सर्व जिन्नस इथे मी व्यवस्थित एकजीव करत आहे. आणि आता इथे मी भाजीत मीठ वापरणार आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मी इथे व्यवस्थित परतवून घेतलेले आहे. आणि भाजीत इथे आपल्याला तिखटपणा येण्यासाठी मिरची किंवा चटणीही टाकू शकतात. इथे मी लाल काश्मीरी तिखट टाकत आहे. त्यामुळे भाजीला छान रंगही येतो. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे तिखट लाल मिरचीही वापरू शकतात. आता इथे चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. मैत्रिणींनो, मी बनवलेली ही रेसिपी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ती नक्की आवडेल याची मला खात्री आहे.
थोडी थोडी करून चिरून घेतलेली मेथीची भाजी मी याच्यात टाकणार आहे. सर्व मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. भाजीला अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे. मैत्रिणींनो, ही भाजी चवीला अतिशय उत्तम होते. तेव्हा तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि भाजी आवडली असल्यास समीक्षाच रेसिपी या चॅनलला अभिप्राय कळवायला चुकू नका. त्याचसोबत मैत्रिणींनो, समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेथीचे पानं जे आहेत ते कोवळे असल्यामुळे इथं त्यांना शिजायला वेळ लागणार नाही. आपली भाजी ही इथे तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तिला एका प्लेटमध्ये सर्विंगसाठी काढून घेऊया. मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि आपण आता पुन्हा भेटूया पुढे अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह. तोपर्यंत समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील काही रेसिपींना केलेला प्रतिसाद आणि दिलेलं प्रेम याच्याबद्दल मी समीक्षा तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.